माजी महापौर आणि शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर ताई आपल्यासोबत आहे। ताई, आज आपण या ठिकाणी निषेध व्यक्त केला जो काश्मीरमध्ये हल्ला झालेला आहे। आज आपण सह्यांची मोहीम सुद्धा राबवलेली आहे। काय सांगाल आजच्या या उपक्रमाबद्दल? मुळामध्ये ज्या पद्धतीने काश्मीर भागामध्ये पहलगाममध्ये ज्या पद्धतीने पर्यटकांवर हल्ला झाला, त्याच्यामध्ये दोन जे लोक होते ते स्थानिक होते अतिरेकी, आणि 5 अतिरेकी पाकिस्तानमधून किंवा तिथून आलेले होते। आणि ज्या पद्धतीने ते वागलेत लोकांशी, ते मला वाटतं आपल्या देशात पण फारच अगदी हिंदुस्थान, हिंदू मुस्लिम ह्याच्या आता हळूहळू अशा वाईट पद्धतीने जर लोकांवर परिणाम दिसत असेल तर मला वाटतं हे सगळं थांबलं पाहिजे। आणि ज्या पद्धतीने लोक आता रिॲक्ट होताना दिसत आहेत, लोकांना कळतच नव्हतं काय चाललं आहे। म्हणजे मी आज दिलीप देसले यांच्याकडे गेली, त्यांच्या मिसेसला बोलता येत नाही कारण डोळ्यासमोर नवऱ्याला गोळ्या घातल्या गेल्या, मुलांच्या वडिलांना डोळ्यासमोर मारलं गेलं। कलमा म्हणा, याचा अर्थ काय होतो? हे आमच्या देशात पण आम्ही सुरक्षित नाही का? त्यामुळे मला वाटतं ह्याचा निषेध करण्यासाठी आम्ही सह्यांचं मोहीम राबवली आणि आंदोलन केलं आणि पूर्ण या गोष्टीचा आम्ही निषेध केला। खरं तर भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांच्या वतीने सुद्धा काश्मीरमध्ये जे सगळे अडकलेले महाराष्ट्रीयन आपले पर्यटक आहेत त्यांना कशी मदत होईल यासाठी काम करत आहेत। आणि हे सगळं करत असताना राज्य सरकारच्या वतीने प्रतिनिधीमधून गिरीश महाजन आधी तिकडे गेलेले आहेत, त्याच्यानंतर एकनाथ शिंदे स्वतः तिकडे गेलेले आहेत। त्यांच्या जाण्यावरून सुद्धा अनेक जण खरं तर आरोप देखील करत आहेत। तुम्ही कसं बघता त्यांच्या जाण्याकडे? नाही, मुळामध्ये गिरीश महाजन गेल्यानंतर या महाराष्ट्रामध्ये 6 लोक बळी पडलेत आणि त्या 6 लोकांनी इतर जे अडकलेत पर्यटक, ज्यांना दुखापत झाली, अडकलेत, त्यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी यांना पाठवलं, गिरीश महाजनना। मला असं वाटतं उपमुख्यमंत्री इथे राहून त्या सेवा द्यायला पाहिजे होत्या आणि ती सेवा जास्त उपयुक्त ठरली असती, कारण तिकडे ज्या पद्धतीने सगळं बंद केलं आहे, तिकडे पोलीस हे VIP गेल्यानंतर जो पोलीस फाटा आहे किंवा ते सगळं एक कॉन्वॉय त्यांच्या बाजूनी जातो। मग सामान्य नागरिकांचे तिथल्या आम्हाला तर नाही माहिती, तिथल्या सामान्य नागरिकांचं म्हणणं आहे की एक येऊन जर करताय तर दुसऱ्याचं काम काय, असं तुमच्या अनेक TVच्या माध्यमातून आम्ही ऐकलं। दुसऱ्या बाजूला विषय असा झाला की त्यांच्याच पक्षाचे जे खासदार आहेत नरेश म्हस्के, त्यांनी काही वेळापूर्वी माध्यमांशी संवाद साधला। त्यांच्या बोलण्यातून अनेक विधानं समोर आली। त्याच्यामध्ये त्यांचं एक वाक्य असं होतं की आम्ही तिथे अडकलेले जे गरीब लोक आहेत, जे रेल्वेने फिरायला गेलेले होते, त्यांना आम्ही पहिल्यांदा खरं तर विमानामध्ये बसून त्यांना मुंबईमध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये त्यांना आम्ही आणत आहोत। 2 गोष्टींनी नरेश म्हस्केंनी लोकांचा अपमान केलाय। जे ट्रेननी जातात ते गरीब असतात आणि ते तुमच्याकडे भीक मागायला येत नाही, ते गरीब नसतात। ट्रेन हा कन्व्हिनियंट प्रवास आहे, चांगला प्रवास आहे म्हणून ट्रेननी जातात। परंतु आज जे काय नरेश म्हस्के म्हणाले त्याच्या सगळ्या स्तरातून निषेध होतोय की आम्ही ट्रेनमधल्या प्रवासांना आम्ही विमानाचा प्रवास, अरे कुठल्या मानसिकतेमध्ये ते लोक आहेत? ते पर्यटक भेहालेले आहेत, घाबरलेले आहेत। त्यांना कधी एकदा आमचं स्वतःचं घर गाठतो असं असताना तुम्ही अतिशय त्यांच्यावर खूप मोठे उपकार केल्यावर की जर भाषा करत असाल तर सर्व स्तरातून तुमचा निषेध होतोय। पण दुसऱ्या बाजूला असा सुद्धा प्रश्नचिन्ह एक उपस्थित राहिलेला आहे की एका बाजूला म्हणजे एकनाथ शिंदे काश्मीरला गेले म्हणून त्यांच्यावर तुम्ही टीका करत आहात, मात्र तुमच्या जे पक्षाचे जे प्रमुख आहेत ते मात्र परदेशी फिरायसाठी गेलेले आहेत, त्याच्यावर सुद्धा त्यांनी टीका केलेली आहे। हा ना, असा लावणं चुकीचं आहे। हा सगळा इन्सिडेंट घडायच्या आधी ते गेलेले आहेत, त्यामुळे आणि त्यांचा प्रत्येक जण म्हणजे स्वतः आदित्य म्हणा याचा हे करत आहे, मग ते परदेशात गेले, ते हे घडायच्या आधी गेले, घडल्यावर नाही गेलेत आणि नाटक करायला नाही गेले, ते ऑलरेडी ठरलेला प्रोग्राम होता त्याने गेले। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा असा देखील आरोप आहे की जेव्हा तुम्ही उद्धव ठाकरेचा संपूर्ण पक्ष असा दावा म्हणता की मराठी अस्मिता, मराठी लोक, अशा वेळी तुम्ही तुमचं सहल सोडून, तुमचा दौरा सोडून तुम्ही अर्धवट का आला नाहीत माघारी? अशा पद्धतीने नरेंद्र मोदी आले। नाही, नरेंद्र मोदी देशाचे पण उगाच ना, उद्धवजींना तुम्ही काय शेण खाल्लंय ते पहिलं बघा, उद्धवजींना बदनाम करायचं थांबवा।
तर आपण पाहत आहोत की आता एका ठिकाणी आपण पाहत आहोत की काश्मीरमध्ये झालेल्या घटनेनंतर संपूर्ण शिवसेना उद्धव ठाकरे गट रस्त्यावरती उतरलेला आहे, त्यांनी निषेध नोंदवलेला आहे. मात्र हे सगळं करत असताना उद्धव ठाकरे यांची बदनामी करू नका, तुम्ही जे काय करत आहात त्याच्याकडे तुम्ही जास्त लक्ष द्या, अशा पद्धतीची प्रतिक्रिया किशोरी पेडणेकर यांनी आपल्याशी बोलताना दिलेली आहे. कॅमेरामन राकेशसह मी रुपाली बडवे, साम टीव्ही, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.